सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या काही गोष्टी प्रामाणिकपणे करत असतो त्या गोष्टीवरती आता सरकार काय करत आहे, आपल्या प्रामाणिकपणावरतीच प्रश्नचिन्ह उभा करत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला, त्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे चांगले चांगले मार्क्स मला आलेले आहेत। परंतु काही असे गोष्टी घडलेल्या आहेत की ज्या गोष्टीमुळे याच्यामध्ये सर्वात मोठा स्कॅम झाल्याचं उघड होत आहे। आता काय झालं आहे बघा, तर या तलाठी भरतीमध्ये लिस्ट लागली, नॉर्मलायझेशन झालं। नॉर्मलायझेशन झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना हे 200 पैकी 200+ मार्क पडलेले आहेत। तर असं कसं होऊ शकतं बरं? एखादी एक्झाम जर तुमची 200 मार्काची असेल तर त्या विद्यार्थ्यांना 200पेक्षा जास्त मार्क कसे पडतील, हा पहिला मोठा प्रश्न। म्हणजेच तुम्ही नॉर्मलायझेशन कोणत्या बेसिसवर केलं आणि कसं केलं याच्यावरच मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। मग आता सर्व बाजूनी याच्यावरती काय होत आहे, तर टीका होत आहे की याच्यामध्ये सर्वात मोठा घोटाळा झालेला आहे, सर्व विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे। तर काही विद्यार्थ्यांनी जर मार्क्स बघितले तर वनरक्षक परीक्षेमध्ये एका विद्यार्थ्याला 54 मार्क आहेत आणि त्याच विद्यार्थ्याला तलाठी भरती परीक्षेमध्ये जवळपास 214 मार्क आहेत। हे कसं पॉसिबल आहे? तर सरकारने याच्यावरती गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। त्यातच आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत, यांनी कालच एक स्टेटमेंट दिलं आहे की मला पुरावे द्या, म्हणजे मी ही भरती प्रक्रिया रद्द करतो। आता उपमुख्यमंत्री महोदयांना कोण सांगणार आहे की ही जी परीक्षा घेतलेली आहे हे TCS या कंपनीमार्फत घेतलेली आहे, याचे सर्व जे काही डॉक्युमेंट्स आहेत, सर्व ज्या काही गोष्टी आहेत, CCTV फुटेज आहेत, हे सर्व TCSकडेच आहेत। तर तुम्ही त्यांच्याकडे ते मागून घेऊ शकत नाही का? बरं, ते तुम्ही घेऊ शकत नसाल तर आम्ही तुम्हाला पुरावे देऊ। पुरावे दिल्यानंतर तुम्हाला ही भरती प्रक्रिया रद्द करणं गरजेचंच आहे। त्यासाठी सर्वांनी याच्यावरती आवाज उठवणं गरजेचं आहे। जर तुम्ही आत्ता जर गप्प बसलात तर यासारखेच भरती प्रक्रिया होत राहतील। पैसे देऊन विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्हाला, ज्यांच्याकडे श्रीमंत आहेत, जे श्रीमंत आहेत ते विद्यार्थी पैसे देऊन तिथे तुमच्या पोस्ट घेऊन जातील आणि तुम्ही अभ्यास करत राहा। तुमच्या घरची परिस्थिती तुम्ही सर्वांना माहिती आहे। आपण हालाकीच्या परिस्थितीमधनं 1,000 रुपये फी भरून अशा परीक्षा देत असतो। आपण आपल्या पोटाला चिमटा काढून, आपले आईवडील आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्यासाठी पैशाची तजवीज करत आहेत। आपण कोणत्या परिस्थितीमध्ये इथे आपण अभ्यास करत आहोत याचा सर्व विद्यार्थ्यांनी विचार करणं गरजेचं आहे। जर आत्ता तुम्ही याच्या विरोधात आवाज जर नाही उठवला तर हे श्रीमंत धनडांगे जे आहेत हे पैसे भरून त्या ठिकाणी जागा घेऊन जातील आणि आपल्याला असंच गप्प मूग गिळून गप्प बसावे लागेल। आता हीच संधी आहे आवाज उठवण्याची, आणि जर तुम्ही आत्ता आवाज जर उठवलात तर सरकारला या परीक्षेवरती चौकशी बसवणं गरजेचं आहे आणि चौकशी झाल्यानंतर यातनं सर्व जे काय आहे ती गोष्टी बाहेर येणार आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तर आता सरकारने याच्यावरती सांगितलं की तुम्ही पुरावे द्या। तर सर्व विद्यार्थी असतील, सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती एज्युकेटर असतील, जे शिक्षक शिकवतात ऑनलाईन यूट्यूबवरती असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती शिकवणारे जे काही शिक्षक असतील, त्या सर्व शिक्षकांनी एकत्र येणं गरजेचं आहे। सर्व शिक्षक, आता प्रत्येक शिक्षकांनी याच्यावरती व्हिडिओ बनवलेलाच आहे, प्रत्येक चॅनलवरती याच्यावर व्हिडिओ आलेला आहे। तर सर्व शिक्षकांनी आता एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे। तर विद्यार्थ्यांनी पण आता काय करायचं आहे, त्या शिक्षकांना पाठिंबा द्यायचा आहे। तुम्ही पण पुढे यायचं आहे, तुमच्या पुढे जे काही डॉक्युमेंट्स असतील त्या डॉक्युमेंट तुम्ही समोर आणायचे आहेत आणि त्याच्यामार्फत आपण सर्वजण मिळून ट्विटर कॅम्पेन करूयात। ट्विटर कॅम्पेननंतर याच्यावरती मोर्चा काढणं पण गरजेचं आहे। वेगवेगळे आमदार असतील, खासदार असतील, यांना आपण निवेदन देऊयात आणि त्याच्यामार्फत हा जो घोटाळा आहे हा उघड करणं गरजेचंच आहे। सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे ही भरती प्रक्रिया आता जवळपास घोटाळ्याच्या स्वरूपामध्ये आलेली आहे। प्रामाणिकपणे ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे त्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे मार्क पडले आहेत, पण काही लोकांनी तिथे अफरातफरी करून जास्तीचे मार्क घेतलेले आहेत। तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता धोक्याची घंटा आहे। तर लक्षात ठेवा, जर याच्यामध्ये पूर्णतः जर असे 200पेक्षा जास्ती मार्क पडत असतील तर हा घोटाळा उघड करणं गरजेचं आहे। याच्यामध्ये पैशाची किती देवाणघेवाण झाली हे पण समोर येणं गरजेचं आहे। जर तसं होत नसेल तर TCS या कंपनीकडनं प्रत्येक विद्यार्थ्याचे त्याचे मार्क्स, त्याचे रॉ मार्क्स, ते शिफ्ट वाईज मार्क, त्या शिफ्टला एकूण किती विद्यार्थी होती, त्यांनी नॉर्मलायझेशन कसं केलं, या सर्व गोष्टीचा खुलासा होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये TCS किंवा IBPS या कंपन्या ज्या आहेत, या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या आम्हाला नको आहेत, हीच मागणी सर्वांनी पुढे घेऊन जायची आहे। व त्यासोबतच आम्हाला इथून पुढच्या एक्झाम्स हे आम्हाला MPSC मार्फत होणं आवश्यक आहे। MPSC मार्फतच या परीक्षा घेतल्या जाव्यात, हीच सर्वांची मागणी असणार आहे। तर सर्वांनी याच्या विरोधात आवाज उठवायचा आहे। TCS किंवा IBPS या ज्या कंपन्या आहेत या सर्व आता फ्रॉड करण्याच्या
मार्गावर आहेत. तर ही जी तलाठी भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया आता पूर्णतः रद्द करून परत याची एक्झाम ही तुम्ही MPSC मार्फत घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारचे सर्वांनी आवाज उठवा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जे काही ह्याच्यामार्फत जे काही मोर्चा येईल, जे काही ट्विटर कॅम्पेन येईल, त्याच्यामध्ये आपण सहभागी होणार आहोत. आपल्या चॅनलवर जे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत त्या विद्यार्थ्यांना पण निवेदन आहे की तुम्ही पण तुमच्या पद्धतीने आवाज उठवा. तुम्ही पण या कॅम्पेनमध्ये किंवा या तलाठी भरतीच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. इतर जे काही शिक्षक लोक याचे पुढाकार घेऊन तयारी करत आहेत किंवा याच्यावरती स्टे आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, त्या सर्वांच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहणं गरजेचं आहे. आम्ही सर्वजण सोबत आहोत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता रद्द होणं अत्यंत गरजेचं आहे. सरकारला ही परीक्षा रद्द करावीच लागेल, कारण येत्या काळामध्ये इलेक्शन आहे. आपण सर्वांनी जर एकजूट दाखवली तर अशा फ्रॉड जी काही भरती होत आहेत त्या भरती प्रक्रिया रद्द होऊन नव्याने आपल्याला MPSC मार्फत भरती होऊ शकते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन याच्या विरोधात आवाज उठवूयात व हा जो काय फ्रॉड झालेला आहे याच्यावरती आळा बसवून आपण MPSC मार्फत ही भरती प्रक्रिया करून घेण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे. विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते की सर तुम्ही याच्यावर काही बोललेले नाही आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एक्झाम गुरु चॅनलच्या मार्फत आपले जेवढे काही विद्यार्थी असतील सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये भाग घ्यायचा आहे. त्यासाठीच मी तुमच्या पुढे असेल. तुम्ही सोबत राहा. आपण सर्वजण मिळून या घोटाळ्याचा पर्दाफाश करायचा आहे. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सोबत राहायचं आहे. धन्यवाद.